करणारी सुरू करणारी टीम म्हणजेच आमचे समाधान बागल साहेब, आमचे राजोळे साहेब, आमचे मच्छिंद्र बिडकर साहेब किंवा निंबाळकर साहेब, या साऱ्यांसाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजून आजचा कार्यक्रम ज्या पद्धतीने त्यांना रंगवला आहे त्यांचं आपण ऋण व्यक्त करूया। खरं तर मी बागल साहेब आणि राजोळे साहेब आणि बिडकर साहेब या तुमच्या सर्वच टीमसाठी मी या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो। गोष्ट अशी आहे, एका डोंगराला आग लागली होती। त्यावेळेस त्या डोंगराच्या आगीतून स्वतःला वाचण्यासाठी तिथले पशु पक्षी पळ सुटले। आपला जीव वाचवण्यासाठी डोंगराला आग लागली, पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा असं म्हणत पळ सुटले। त्याच वेळेस एक चिमणी मात्र स्वतःच्या छोट्याशा चोचीनं त्या आगीवर पाणी टाकत होती। लांबूनच कावळ्यानं पाहिलं आणि त्या कावळ्यानं तिच्याजवळ आला आणि म्हणला, अगं चिवताई, असं काय करते? एवढी मोठी आग लागली, तुझी चोच किती, त्या चोचीन तू पाणी टाकते किती? ही आग थोडीच विझणार आहे। त्यावेळेस चिमणी बोलली, मला माहीत नाही ही माझ्या पाण्यानं ही आग विझेल का नाही, परंतु ज्यावेळेस डोंगराच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस ही आग विझवण्यासाठी धडपडणाऱ्यांची छोटीशी का होईना यादी तयार केली जाईल आणि त्या यादीमध्ये माझंही कुठंतरी सुवर्णाक्षराने नाव लिहिलं जाईल। अगदी त्याच पद्धतीनं ज्यावेळेस होळकरशाहीच्या चळवळीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस त्या इतिहासाच्या सुद्धा पानावर राजोळे साहेब, बागल साहेब, बिडकर साहेब, निंबाळकर साहेब तुमच्या सर्वांसाठी एक पान राखून ठेवलं जाईल। ही निश्चित आहे मला